नमस्कार सर्वांना, कसे आहात? आज आपण मस्त छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत ज्याला बोलतात मासवडी। तर चला मग बघूया साहित्य। अशा पद्धतीने 2-2, 3-3 आपले जे गरम मसाल्याचे पदार्थ दाखवले ते घ्यायचे। एकाकडे आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी छान असे 1 वाटी तीळ घेतले होते। तीळ आता छान आपण मस्त असे क्रिस्पी असे भाजून घेणार आहोत, एकदम खमंग वास सुटेपर्यंत। तोपर्यंत मी एकीकडे घेतले होते थोडेसे 2 चमचे मस्तपैकी जे खसखस असते ना ते खसखस। आता हे सगळं साहित्य आपण छानपैकी मस्त असं भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही तीळ आता आपले मस्त भाजून होत आहे। जेव्हा भाजीला घरात काही साहित्य उपलब्ध नसेल त्यावेळेला अशी भाजी तुम्ही करू शकतात आणि खूप छान अशी रेसिपी तयार होते। 2-3 शेंगदाणे घेतले होते, लसूण घेतला होता, 2 कांडी, 1 कांदा घेतला होता। आता हे सगळं साहित्य छान असं भाजून घेणार आहोत आपण। मस्त असं भाजून झाल्यावर त्याच्यातच लगेच मी अर्धी वाटी खोबरा किसून घेतला होता। आता खोबरं पण छान असं भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मस्त असं छान खोबरं पण भाजून झालं। त्याच्यातच मी टाकले होते थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जो कांदा आपण हे टाकलं होतं ते सगळं आता परत एकजीव करून घेणार आहोत। त्यामुळे कसं साहित्य छान एकजीव होतं आणि वाटण पण छान होतं बरं का। आणि त्याच्यातच आता तो लसूण जो पहिलं टाकला होता सगळं साहित्य ते परत एकदा एकजीव केलं आणि आता मी मस्त ते थंड झाल्यावरती मिक्सरमधून वाटण तयार करून घेणार आहोत। हे वाटण कशासाठी तर बघा, आता छानपैकी हे सगळं वाटण तयार करून झालं आहे। याच्यात आता मी थोडंसं अजून परत 2 चमचे लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, काळा मसाला असे सगळे मसाले वापरलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ। आता बघू शकतात पाणी न घालता वाटण तयार झालेले आहे। आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आहे। आता हे कशासाठी तर आपल्याला जे पीठ लागणार आहे मासवडीसाठी त्याच्यामध्ये असा मी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घेतलेला आहे। 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1 कांडी लसूण असं सगळं घेऊन आणि 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। मस्त असं पाणी आणि 2 वाटीला आता आपण 2 वाटीच पीठ घालणार आहोत म्हणजे मावेल त्यानुसार। आता मी हळूहळू पीठ पेरून घेणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पीठ टाकायचं, आपल्याला पिठाच्या गोठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। आता एकत्र छान असं एकत्र करत राहायचं जेणेकरून गोठळी न होता छान असं पीठ तयार होईल। आता हे मस्त असं झालेलं आहे आपलं पीठ तयार मासवडीसाठी। अजून थोडा 10 मिनिटं शिजून द्यायचं आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि गरम आहे तोपर्यंत आपल्याला मासवडी थापून घ्यायची। हे बघा मस्त असं तुम्ही बघू शकतात छान असं आपलं हे होतं आहे, छान शिजू द्यायचं आहे आपल्याला। याच्यात पण चवीनुसार मीठ घालायचं आणि हळद घालायची, बाकी जास्त साहित्य याच्यात आपल्याला काहीही घालायचं नाही आहे। आता मी एक कॉटनचा सुती कपडा घेतला आहे, त्याच्यावरती थोडं खोबरं किसून घेतलं आणि बारीक अशी कोथिंबीर कट करून घेतली आणि त्याच्यावरती जे आता हे बेसन आहे ना ते आपल्याला थापून घ्यायचं आहे। बेसन खूप गरम असल्यामुळे त्याच्यावर थोडं पाणी लावायचं जेणेकरून ते छान असं थापता पण येईल आणि आपल्याला चटके पण कमी लागतील। अरे संसार जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ही म्हण काही खोटी नाही। बहिणाबाईंनी खूप छान अशा म्हणी करून ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला संसार म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करता आपल्याला कामात येतात नाही का। बघा आता छान असं थापून झालेलं आहे। आता मी जे मिश्रण बनवून घेतलं होतं ना मगाशी ते आता याच्यावरती आपण स्प्रेड करूया मस्त असं। बघा असं सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं। इतकी छान माझी ही मासवडी तयार झाली होती ना तर काय सांगू, भन्नाटच मस्त। बघा खूप छान। आता आपण हे एकत्र झालं करून बघू शकतात तुम्ही। आणि तुम्हाला एक मस्त गंमत सांगते बरं का, मी मासवडी बनवायला घेतली, माझी मोठी मुलगी आहे ना तिला म्हटलं मासवडी बनवते तर ती मला बोलली की मासवडी म्हणजे मच्छी असते तर मी खाणार नाही कारण ती व्हेजिटेरियन आहे म्हणून। तर तिला म्हटलं अगं मासवडी म्हणजे काय ते तुला नंतर समजेल। तर तिला नंतर दाखवलं, तिला खूप आवडलेली मासवडी। तर बघा तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने छान अशी थापून घ्यायचं आणि मस्त असा माशाचा आकार देऊन घ्यायचा म्हणजेच आपली मासवडी तयार खाण्यासाठी। तुम्ही अशी खाऊ शकतात। बघा किती छान, एवढी छान झाली होती ना, आम्हाला पण खूप आवडलेली। आणि तुम्ही ही रेसिपी करून बघा, खूप सोपी आहे। फक्त असं आहे की स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थितपणे केली ना तर तुमची मासवडी जरा पण चुकणार नाही। कारण खूप जणांना मासवडी बनवताना खूप परेशानी होते नाही का, बनवायला त्रास होतो म्हणजे पटकन अशी छान बनत नाही। तर बघा खूप छान आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि मस्त अशा आपण आता हे वड्या ताटात काढून घेणार आहोत। बघा मला प्लेट छोटी पडली, आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते। वा खूप छान ना, वा किती छान वाटते बघायला पण ना, मस्त खूप छान।
आता आपल्याला मासवडी तर तयार झालेली आहे. आता मासवडीसाठी आपल्याला रस्सा पण लागणार आहे ना. मासवडी सुकी पण खाऊ शकतात, पण रश्श्याशिवाय मासवडीचा आनंदच खूप वेगळा आहे. आणि पुण्या सातारा साईडलाही खूप बनते मासवडी, आणि त्यांची म्हणजे नाही का पॉप्युलर रेसिपी म्हणून पण ओळखली जाते. पाहुणे आल्यावरती नेहमी हा मासवडीचा बेत बनवला जातो. बघा, माझ्याकडे थोडंसं वाटण होतं. आता मी एका कढईत तेल घेतलं, त्याच्यात आता आपण जे वाटण आहे ते टाकून घेणार आहोत. त्याच्यात आता मस्त वाटण छान असं एकजीव करून घ्यायचं. मस्त असं कडा सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. त्याच्यात चवीनुसार हळद, मीठ, काळा मसाला सगळं टाकून घ्यायचं आणि वरून मस्त गरम पाणी टाकायचं आणि आपला रस्सा पण तयार आहे. बघा तुम्ही, मस्त असा हे सगळ्या साईडून बघा छान तेल सुटलेलं आहे. अजून 2 मिनिट आपण हा मसाला भाजून घेऊया. आणि बघा, हा थोडा गरम मसाला टाकला मी, कारण मला वाटलं कलर नाही आलेला भाजीला म्हणून. बघा, मग परत थोडंसं तिखट पण टाकलं, कमी वाटत होतं म्हणून. तर बघा, छान झाले ना. मला तिखट रस्सा पाहिजे होता म्हणून मी थोडी जास्त मिरची टाकली, कारण मासवडीवर थोडा तिखट झणझणीत रस्सा असेल ना तर मासवडी खाण्याची मजाच खूप वेगळी असते. आता आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, ते गरम पाणी टाकणार आहोत. आणि कुठल्याही भाज्या अशा ग्रेव्ही वगैरे करताना जर गरम पाण्याचा वापर केला ना तर छान असं जे तवंग बोलतात ना आपण, तर तरी येते. बघा तुम्ही बघू शकता, छान असं आपली मासवडी मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि कांदा लिंबू मस्त. आता आपण या जेवायला. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.